मित्रांनो, आज रविवारचा दिवस होता आणि तसे खूप दिवस झाले होते मी ग्लोबल विपसना पॅगोडाला भेट दिली नव्हती. मग मित्रांनो, मी मागचा पुढचा विचार न करता ग्लोबल विपसना पॅगोडाला माझ्या मित्रासोबत निघालो. मित्रांनो, मी आज ज्यांच्यासोबत जाणार आहेत त्यांचं नाव आहे आशुतोष. ते एक जिम ट्रेनर सुद्धा आहेत आणि त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहेत. त्यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा व्हिजिट देऊन बघा. आणि हे काय, आशुतोष सर आलेच. चला निघूया मग. मित्रांनो, हे आहे आमचं मीरा रोडचं सेंट जोसेफ चर्च. मित्रांनो, पावसाची तीव्रता जास्त वाढली होती म्हणून रेनकोट घातला आणि परत आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. रविवारचा दिवस असला तरी ट्रॅफिक खूप जाम होतं आणि त्यात पावसाची भर, मग काय अजूनच जास्त ट्रॅफिक. मुंबई आणि खड्डे आणि मुंबई हे खूप अतूट नातं आहे, याचा अनुभव आम्ही आता घेत आहोत. आणि मग काय मित्रांनो, काही वेळानंतर एक चांगला रस्ता आणि एक चांगला प्रवास सुरू झाला. वारा, पाऊस, हिरवीगार झाडे आणि एक सुंदर चर्च. खरंच खूप छान नजारा होता हा. हे सगळं दृश्य मनाला प्रसन्न करणारं होतं. मित्रांनो, ही प्रसन्नता माझ्या आठवड्याभराच्या तणावाला मुक्त करणारी होती. आणि यातूनच आपल्याला मित्रांनो निसर्गाचं महत्त्व कळतं. आता आपण उत्तनला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही जे पाहतायत हा भला मोठा समुद्र असून ही ते दोन्ही बाजूला उत्तनची मिठागरे आहेत. तुम्हाला कळत असेल की केवढी मोठी भव्य मिठागरे आहेत ही. आता तसं पाहायला गेलं तर ही 1 ते 2 किलोमीटर एवढी भव्य मिठागरे असून पुढे जाऊन सुद्धा आपल्याला अशीच भली मोठी मिठागरे आपल्याला दिसणार आहेत. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही या निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आस्वाद घ्या. मित्रांनो, आपण ग्लोबल विपसना पॅगोडा इथे चाललो असून तो गोराई इथे स्थित आहे. आणि मित्रांनो, आपण मीरा रोड निघालो होतो. मीरा रोड करता करता आपण भाईंदरला आलो. भाईंदरहून आपण उत्तनला गेलो. उत्तनहून आता आपण पोहोचलेलो आहे ते गोराई रोडला. मीरा रोड ते गोराई म्हणजे ग्लोबल विपसना पॅगोडा इथपर्यंतचे अंतर आहे सुमारे 13 ते 14 किलोमीटर. हेच अंतर तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांसोबत बाईकवर आणि या निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा करता तेव्हा ही जर्नी, हा प्रवास तुम्हाला अविस्मरणीय वाटावा लागतो. या पॅगोड्याचे नक्की वैशिष्ट्य काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याला कोणी बांधलं, कुठल्या व्यक्तिमत्वाचे सगळ्यात मोठे योगदान होते, या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आपण पॅगोडाला पोहोचू तेव्हा आपण नक्की समजून घेणार आहोत. मित्रांनो, ज्या प्रकारे हा सुंदर निसर्ग आहे, हा प्रवास आहे, मी या दोघांच्या प्रेमात पडलेलो आहे. कारण मित्रांनो, या धकाधकीच्या लाईफमध्ये आपल्याला किती मानसिक तणाव येतो, आपल्याला थोडीशी मोकळीक पाहिजे असते. त्या टायमाला आपण जेव्हा कधी निसर्गाच्या सानिध्यात शहराच्या बाहेर जेव्हा आपण जायचा प्रयत्न करतो तेव्हा हा निसर्ग आपल्याला किती प्रसन्नता देतो आणि आपला तणाव हा बाहेर काढून टाकतो, त्याची मजाच काही और आहे. आणि मित्रांनो, बोलता बोलता कधी गोराई आली हे कळलंच नाही. थोडी विश्रांती म्हणून आपण एका ढाब्याच्या समोर आणि एका बस स्टॉपच्या आडोशाला थांबलेलो आहेत. आपले आशुतोष सर हे मागच्या तासाभरापासून बाईक चालवत आहेत. वाटले की थोडे पाय मोकळे करून घेऊया आणि आपण तसेच शेवटच्या जर्नीला निघालो. आणि मित्रांनो, फायनली आपण पोचलो ग्लोबल विपसना पॅगोडा गोराई येथे. मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ग्लोबल विपसना पॅगोडा गोराई येथे.
बौद्ध धर्माला मानणारे किंवा बौद्ध धर्मामध्ये ज्यांची आस्था आहे अशा लोकांसाठी मुंबईमध्ये असं काही धार्मिक स्थान नव्हतं. जर आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण चैत्यभूमी किंवा असे 2-3 बौद्ध मंदिर आहेत तिथे आपण युजली जात होतो. परंतु गोयंका गुरुजींच्या त्यांच्या कष्टामुळे त्यांच्या श्रमामुळे जो हा पॅगोडा बांधला आहे, खरंच खूप हे बौद्ध लोकांसाठी किंवा जे बौद्ध नाहीत पण तरी ज्यांची आस्था बौद्ध धर्मामध्ये आहे त्या सर्व लोकांसाठी ही खूप मोठी भेट होती. मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की हा पॅगोडा खरंच खूप एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते तुमच्या मुंबईला एक नवीन ओळख देते. मित्रांनो, या पॅगोड्यामध्ये फक्त बौद्ध धर्मीय येत नसून सगळ्या समाजातील, सगळ्या धर्मातील किंवा सगळ्या जगातील लोक इकडे या पॅगोड्याला भेट द्यायला येतात आणि हेच या पॅगोड्याचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, या पॅगोड्याला पाहिले की बौद्ध धर्म हा किती महान धर्म होता, त्याची शिकवण किती मोठी होती. गौतम बुद्धाने ज्या प्रकारे पंचशील, त्रिरत्ने किंवा जीवन जगण्याचा मार्ग, दुःख निवारण्याचा मार्ग जो संपूर्ण जगाला दिला होता त्याची आठवण येते. मित्रांनो, खूप मोठा परिसर आहे मित्रांनो हा. या परिसरामध्ये पॅगोड्याशिवाय आपल्याला विपස්සना केंद्र तसेच बौद्ध धर्मीयांचे प्रतीकं आपल्याला समोर दिसतात. जशी आपण एक एक पायरी वर चढत जातो आणि पॅगोड्याच्या जवळ पोचत जातो तसतसे आपल्या मनाला शांतता लाभली जाते. आपलं मन प्रसन्न होतं, डोक्यातले विचार थांबू लागतात आणि भास होतो की आपण गौतम बुद्धांच्या छायेमध्ये चाललेलो आहोत. जेव्हा आपण सर्व पायऱ्या चढून आपण पॅगोडाच्या जवळ जातो, पॅगोडा हा आपल्याला पूर्ण दिसायला लागतो, त्यावेळी खरंच मित्रांनो असे वाटते की आपण गौतम बुद्धाच्या छायेखाली आलेलो आहोत आणि आपल्याला अभिमान वाटतो की एवढा सुंदर पॅगोडा हा आपल्या सिटीमध्ये आहे, आपल्या शहरामध्ये आहेत. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, जर तुम्हाला मनाला शांती हवी असेल आणि बुद्ध धर्माचे काही वैशिष्ट्य पाहायचे असेल तर तुम्ही नक्की या पॅगोड्याला भेट द्या. पॅगोडा हा गोराईजवळ आहे आणि आम्हाला आतापर्यंत 1 तास लागला होता मीरा रोडून इकडे यायला. मित्रांनो, पॅगोडाच्या अवतीभोवती किंवा सर्व बाजूला गौतम बुद्धाचे सुंदर विचार हे लिहिलेले आहेत. याच्यावरून तुम्हाला प्रचिती येते की गौतम बुद्धाचे विचार किती थोर होते. मित्रांनो, पॅगोडाच्या एंट्रन्समध्ये जाऊन मी एक नजर फिरवली बाहेरच्या देखाव्याकडे, तर खरंच खूप सुंदर देखावा होता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही ह्या पॅगोडाचा खरा इतिहास काय आहे, कसं गोयंका सरांनी या गौतम बुद्धाच्या हस्तीकडे आणला आणि ह्या विपස්සनाची सुरुवात केली, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. थोडं जसं पाऊस कमी होईल तसं मी तुम्हाला ह्या वास्तूचा परिसर मी आणि आमचे सर तुम्हाला सगळं फिरून दाखवू. तिथपर्यंत तुम्ही या देखाव्याची मजा घ्या. मनुजांतर जेथे भेदभाव न होय, न जहित परहित साधते, सत्य हा धर्म होय. बघा मित्रांनो, किती सुंदर विचार होते गौतम बुद्धांचे. असे सुंदर विचार तुम्हाला पॅगोडाच्या अवतीभोवती जिथे तुम्हाला जागा दिसेल तिथे तुम्हाला नक्की दिसेल. मित्रांनो, हा एक छोटासा पॅगोडा आहे. इकडे विपස්සना शिकवली जाते. जेव्हा तुम्ही रजिस्टर करता विपස්සनेसाठी तेव्हा तुम्हाला इकडेच आणले जाते आणि याच पॅगोडामधून तुम्हाला विपස්සनाची दीक्षा दिली जाते. तसेच मित्रांनो, आपल्याला बुद्धांच्या धम्मचक्राची इथे दर्शन होते आणि नुसते हे धम्मचक्र नसून गौतम बुद्धांनी दिलेले मार्ग आहेत. आपल्याला इकडे दर्शन होते ते म्हणजे सत्यनारायण गोयंका आणि त्यांच्या पत्नी ह्या इलायची देवी गोयंका यांचे. मित्रांनो, यांच्याचमुळे हा पॅगोडा बांधला गेलेला आहे आणि त्यांच्याच श्रमातून यांनी हा पॅगोडा इथे उभारून बौद्ध धर्माचे खूप मोठे मॉन्युमेंट हे स्थापित केले आहे.
तसेच इकडे अशोक स्तंभाची एक प्रतिकृती तयार केलेली आहे. अशोक स्तंभाला कोण विसरणार, ते तर आपले एक नॅशनल एम्ब्लेम सुद्धा झालेले आहेत. तर मित्रांनो, ॲक्च्युली इतिहास असा आहे या पॅगोडाचा की जे आपले गोयंका गुरुजी आहेत, तुम्ही समोर पाहत असाल, जसं आम्ही तुम्हाला त्यांचा एक स्टॅच्यू दाखवला, त्यांनी खरी ही विपश्यनाची पद्धती होती ती त्यांनी भारतात आणली होती. ॲक्च्युली विपश्यना पद्धती जर तुम्ही पाहिलं की जगामध्ये किंवा विविध बुद्ध देशांमध्ये ही खूप वेगवेगळी होती, पण गौतम बुद्ध किंवा विपस्सी बुद्ध यांनी जी निर्माण केलेली किंवा या लोकांनी किंवा 28 बुद्ध जे होऊन गेले त्या लोकांनी जी शिकलेली जी पद्धती होती ती विपश्यना पद्धती शेवटी गोयंका महाराजांना, गोयंका गुरुजींना ही ब्रह्मदेशामध्ये भेटली, म्हणजे आताचा म्यानमार, आणि तिथून त्यांनी स्वतः शिकली. धर्माने जैन असले तरी गोयंका गुरुजींनी बुद्ध धर्माकडे त्यांचं खूपच जास्त आकर्षण होतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा ही पद्धती शिकल्यानंतर त्यांना त्यांच्यामध्ये काही बदल जाणवू लागले. त्यांना गौतम बुद्धाच्या जे पंचशील आहेत ते सगळं त्यांना जाणवू लागले, आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निग्रह केला की ही सगळी जी पद्धती आहे ती पद्धती ते भारतात घेऊन येते, आणि तसंच त्यांनी ती पद्धती भारतात घेऊन येऊन करोडो लोकांना विपश्यनाची ही पद्धत शिकवली गेली. तसंच त्यांनी हा पॅगोडा बांधण्यासाठी सगळ्यात मोठे श्रम घेतले, आणि तसंच त्यांनी हा पॅगोडा बांधताना गौतम बुद्धाच्या ज्या हस्ती लागतात किंवा गौतम बुद्धाचे जे खरोखरचे जे अवशेष होते ते त्यांनी या पॅगोडामध्ये आणून ठेवले होते, आणि त्या पॅगोडाच्या मध्यस्थानी त्या हस्ती गौतम बुद्धाच्या ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला या पॅगोड्यामध्ये विपश्यना शिकवली जाते, आणि हेच ते ठिकाण आहे जिथे तुम्हाला 10 ते 12 दिवस तुम्हाला थांबावे लागते, आणि या 10 ते 12 दिवसांमध्ये बुद्ध बनते हे तुम्हाला विपश्यना शिकवतात, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या दररोजच्या लाईफमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तुमचा विकास करण्यासाठी होतो. पॅगोडाच्या भोवती आपण जेव्हा फेरफटका मारत असतो किंवा एक रिंगण चालत असतो, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक अशा साऊंडमधून तुम्हाला बुद्धिस्ट वाईब क्रिएट व्हावी त्याच्यासाठी बुद्धिस्ट वंदना ही म्हटली जाते. आणि तुम्ही बघत असाल की आता आम्ही इथे उभे आहे, तर तुम्हाला तो वरती साऊंड दिसेल, तुमच्या मागे स्पीकरवर कंटिन्युअस चालू असते, आणि त्याच्यामुळे खरंच एक बुद्धिस्ट वाईब मिळते. असं खरंच वाटतं की आपण बुद्ध घ्यायला आलो आहे, चायनामध्ये आलो आहे, थायलंडमध्ये आलो आहे, म्यानमारमध्ये आलो आहे. इतक्या सुंदर प्रकारे हा, मी तर म्हणेल भारतामधला हा सगळ्यात सुंदर पॅगोडा आहे. तसे भारतामध्ये पॅगोडे खूपच आता मोजण्या इतकेच आहेत, परंतु हा खरंच सुंदर पॅगोडा आहे, आणि आपण हा एकदा विजिट केला पाहिजे. हा पॅगोडा विजिट केला पाहिजे, कारण का मित्रांनो, तुम्हाला तुमच्या देशाची जी हेरिटेज आहे किंवा तुमच्या देशाचा जो वारसा आहे तुम्हाला जर खरंच बघायचा असेल तर इतिहास पाहिजे. आणि विकिपीडिया इंटरनेटवर बघू शकता की केवढं मोठं हे बुद्धाचं एक ठिकाण आहे, मॉन्युमेंट आहे, तिथे बुद्धांच्या हस्ते ठेवलेलं आहे, आणि प्रत्येक भिंतीवर तुम्हाला इथे बुद्धाची चित्र दिसते. वरती पॅगोडाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली निघालो. खाली आम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या पाहावायच्या होत्या, पण जेव्हा आम्ही समोर नजर टाकली आणि जे आम्हाला दृश्य दिसलं, खरंच खूप सुंदर दृश्य होतं. मित्रांनो, आम्हाला इथे बाहेरगावचे टुरिस्टसुद्धा इकडे येताना दिसले. जशी जशी दुपार ही पुढे सरकत होती तसे तसे टुरिस्ट यायला लागले होते, आणि इतके सगळे टुरिस्ट बघून खरंच खूप आनंद वाटत होता की आपली बौद्ध मॉन्युमेंट्स म्हणजे या बौद्ध धर्माची संस्कृती, या देशाचं हेरिटेज हे बघण्यासाठी किती लांबून लोक येत आहेत हे बघून खरंच मनाला खूप शांतता लाभत होती. पुढे गेल्यानंतर आम्हाला हे घंटा मिनार दिसले. घंटा मिनार हे खूप सुंदर अशी प्रतिकृती होती म्यानमारमधल्या एका मॉन्युमेंटची. मित्रांनो, मला काही मोह आवरला नाही, आणि मी पटकन या स्टेजवरती जाऊन पोहोचलो, जिथे एक मोठी अशी घंटा म्हणजे हा घंटा मिनार लटकत असून मी या लाकडाच्या ओंडक्याने ही घंटा वाजवून पाहिली.
मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की फॉरेन टुरिस्टही इथे मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेले होते, कारण आज संडेचा दिवस होता. आणि मित्रांनो, बघता बघताच हा पॅगोडा टुरिस्टांनी भरून गेला. त्याचे दृश्य मी तुम्हाला काही वेळानंतर नक्की दाखवेल. मित्रांनो, आम्हाला पुढे गेल्यानंतर ही गौतम बुद्धाची मूर्ती दिसली. या गौतम बुद्धाच्या सुंदर मूर्तीने माझं मन मोहून घेतलं. मित्रांनो, या गौतम बुद्धांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सरळ निघालो फूड हॉलमध्ये, जेथे आम्हाला दुपारचा लंच करायचा होता. जेवणाची वेळ होती. आतमध्ये गेल्यानंतर या भव्य अशा पॅसेजमध्ये खूप उत्तम अशी जेवणाची सोय होती. भिंतीवर केलेल्या कलेमुळे तुम्हाला म्यानमार या राष्ट्रांमधली बौद्ध संस्कृती कशी होती किंवा त्यांनी बौद्ध संस्कृती कशी जपली होती याची तुम्हाला प्रचिती येते. मित्रांनो, या फूड हॉलमध्ये तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न पद्धतीचे जेवण मिळते. मित्रांनो, आम्ही जेवणाची ऑर्डर केली होती आणि आम्ही जेवणाची वाट पाहत बसलो होतो. तेवढाच काही वेळाने आम्हाला जेवण हे देण्यात आले. मित्रांनो, आम्ही पावभाजी ऑर्डर केली होती आणि पावभाजीचा आस्वाद घेत घेतच आम्हाला कॉफीसुद्धा देण्यात आली. आणि या पावसाच्या दिवसांमध्ये कॉफी आणि हे जेवण खरंच एक वेगळीच मजा आहे. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आम्ही या शॉपमध्ये आलो. या प्रवासाची एक आठवण म्हणून मी एक छोटीशी बुद्ध मूर्ती विकत घेतली आणि ही बुद्ध मूर्ती खरंच खूप सुंदर होती. आणि मित्रांनो, हे सगळं दृश्य आम्ही डोळ्यामध्ये भरवून शांत चित्ताने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पॅगोडाला भेट देऊन एक गोष्टीची तरी मला खात्री पटली होती की गौतम बुद्धाचा हा जीवन जगण्याचा आणि दुःख निवारण्याचा मार्ग जर आपण 100% जर अंमलात आणला तर आपल्याला कुठलेही दुःख भेटणार नाही. आपलं आयुष्य हे 100% सुखकर होऊन जाईल. त्यासाठी आपण गौतम बुद्धांनी सांगितलेली त्रिरत्ने, पंचशील आणि निब्बाणाचा सिद्धांत हा हमेशा लक्षात ठेवला पाहिजे. पुस्तकं वाचली पाहिजे, सत्याला धरून चालले पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी या तुम्हाला ज्या डायव्हर्ट करतात, तुम्हाला तुमच्या उद्देशापासून हे विभक्त करतात, त्या गोष्टींना तुम्ही सोडलं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीवर हे पूर्णपणे इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. मित्रांनो, छळ, कपट, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे, त्यांच्याबद्दल वाईट चिंतणे हा खूपच दुःखाचा मार्ग आहे. मित्रांनो, याच्यामधून तसे काहीच साध्य होणार नाही आहे. जर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल किंवा तुम्हाला चांगल्या मार्गावर चालायचं असेल तर नक्की तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या फक्त आणि फक्त तुमच्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजेत, कारण जगातल्या वाईट गोष्टींना तुम्ही अडवू शकत नाही. आणि जर अडवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला अडवलं पाहिजे. जेव्हा जर तुम्हीच दुःखाकडे जाणार नाही तर दुःख तुमच्याकडे कसं येईल. म्हणूनच मित्रांनो, गौतम बुद्धाने सांगितलेला हा मार्ग तुम्ही नीट समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर तो आचरणात आणा. आचरणात आणल्यानंतरच तुम्हाला दुःखमुक्ती मार्ग नक्की मिळेल. कारण जोपर्यंत मित्रांनो तुम्ही हा मार्ग तुमच्या आचरणात आणत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःखमुक्ती होणार नाहीत. म्हणून मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बौद्ध धर्माचे असाल किंवा बौद्ध धर्माचे नसाल, सगळ्याच धर्मामध्ये त्यांच्या पवित्र ग्रंथामध्ये किंवा खूप साऱ्या त्यांच्या होली पुस्तकांमध्ये सगळं एकच पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे आणि सगळे धर्म ह्या एकाच पद्धतीची शिकवणं देतात. ते म्हणजे की तुम्ही चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला, तुम्ही सत्याला धरून चाला आणि कोणाबद्दल तुम्ही वाईट विचार करू नका. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी नियमितपणे पार पाडाल तर तुम्ही खरंच एक चांगलं मनुष्य व्हाल आणि मगच तुम्हाला दुःख हे पूर्णपणे तुमच्या आयुष्यामधून घालवून टाकण्याची ऊर्जा मिळेल. आपण पॅगोडाला भेट दिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप चांगल्या गोष्टी येत होत्या, खूप चांगले विचार येत होते. पण तसे आम्ही या शहराच्या जवळ पोचत होतो, कारण ही जर्नी आता थोड्या वेळातच संपणार होती. खरंच मित्रांनो, हे 4 तास
कसे गेले हे कळलेच नाही, परंतु या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये ज्या प्रकारे मन प्रसन्न झालं, माझ्या मनाला मजा वाटली, जो एन्जॉय केला, खरंच तो न विसरण्यासारखा आहे. बघता बघता आपण भाईंदरमध्ये आलो आहेत. काहीच वेळाने आम्ही मीरा रोडमध्ये पोहोचून आम्ही आपापल्या घरी जाऊ. पण मित्रांनो, एक सांगायचं आहे मला तुम्हाला की तुम्ही नक्की पॅगोडाला व्हिजिट करा. पॅगोडाला व्हिजिट याच्यासाठी की तुम्हाला तुमच्या या देशाच्या वारशाचा तसेच बुद्ध धर्माचा इतिहास हा बऱ्यापैकी कळेल. तर मित्रांनो, आम्ही आमच्या घरापर्यंत फायनली पोहोचलेलो आहे. आशुतोष सरांचा मी मनपूर्वक आभार मानतो, ज्या प्रकारे त्यांनी बाईक चालवली इतक्या उशिरा आणि माझी या जर्नीमध्ये साथ दिली. खरंच हे अविस्मरणीय क्षण आहेत माझ्यासाठी. आणि मित्रांनो, त्यांच्या चॅनलला सुद्धा तुम्ही तेवढाच चांगला सपोर्ट करा जसं तुम्ही माझ्यावर केला. थँक्यू. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.